दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू जीवाची एक प्रवृत्ती सांगतात. जीव जीवा काही परी आरू असे. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये गैरसमज, न्यूनगंड, संशय निर्माण झाला तर आपण त्याला कधीच त्या गोष्टीविषयी समजू शकत नाही. आणि आपल्याविषयी जर कोणाच्या मनात काही आलं तर आपणही समजून घेऊ शकत नाही. परंतु परमेश्वर प्राप्ती जर करायची असेल, मुक्तीची जर चाड असेल, तर व्यक्तीमध्ये जोपर्यंत दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकण्याची कुवत निर्माण होत नाही किंवा आपण कुवत निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत त्याची ना भौतिक जगामध्ये प्रगती होत ना आध्यात्मिक जगात प्रगती होत. कारण कोणीच इतरांच्या समस्यांना समजून घेऊ शकत नाही. आणि तोच गुण आपल्यामध्ये जर आपण निर्माण करू शकलो तरच या परमेश्वर भक्तीमध्ये परमेश्वराच्या पर्यंत आपण जाऊ शकतो. कारण प्रत्येक जीवामध्ये दोष असतात, आपणही दोषी आहे. परंतु ते समजून घेणं, ते सोडून देणं आणि गुणात्मक आपण आपल्या मनामध्ये संत सामुग्री निर्माण करणं, हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे, आपल्या अध्यात्माचं ध्येय असलं पाहिजे. कारण परमेश्वर सांगतात, ज्या बी ठिकाणी जाल त्या भूताच्या ठिकाणी तुम्ही गुण घेतले पाहिजे. आणि ते गुण घेण्याची जर प्रवृत्ती आपल्या निर्माण झाली तरच आपण गुणात्मक होऊन परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.